चला तर मग आज बनवूया छान चमचमीत टेस्टी असं खरं वांगं. तर त्याच्यासाठी मी वांगे घेतलेले आहेत 5-6 छान काटाळ वांगे. छान त्याचे कट करून घेतलेत मी. काटे वगैरे काढलेत. आळी वगैरे आहे की नाही हे पूर्ण बघून छान असे कट केलेले आहेत ते. आणि त्याच्यासाठी ना मी ग्रेव्हीसाठी हे सारण काढले मी. शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घेतली. दोन्ही पण सोबत. त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकून हे सारण मी काढून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये भरायला जे शेंगदाण्याचं सारण शेंगदाणे आहेत ना ते मी अगोदरच रेग्युलरच्याच ह्याच्यातले भाजलेले असतात ना कुटातले तेच कूट घेतलं आहे. त्यामध्ये थोडासा गरम मसाला, हळदी, मीठ आणि थोडीशी चटणी आणि थोडंसं पाणी शिंपडले. म्हणजे ते मिश्रण ओलं केले मी की जेणेकरून वांग्याच्या भाजीमध्ये ना असं भरगच्च बसते ते. म्हणजे असं पडत नाही किंवा म्हणजे असं फ्राय करताना ना मग करपायची भीती वगैरे पण नसते. त्यामुळे थोडंसं त्याला ओलं करून घेतले. आणि हे बघू शकता तुम्ही किती छान बसते ह्याच्यामध्ये. तर असं पूर्ण भरगच्च हे वांगे ना पूर्ण भरून घ्यायचे. हे बघा किती छान भरलेत ना. असेच पूर्ण वांगेत आपण हे भरून घेतलेले आहेत. आणि हे आहे हिरवं सारण, म्हणजे हिरवी मिरची वगैरे टाकून केलेले ग्रेव्हीसाठी केलेलं आपण ते वाटण आहे. तर आता आपण चला तर आपण आता देऊया भाजींना. वांग्याच्या भाजीला छान अशी फोडणी देऊया पूर्ण. तर आता रेडीच झालेलं आहे आपलं म्हणजे वांगे भरून वगैरे सगळं. तर इकडे कढई ठेवूया. कढईमध्ये ह्या भाजीला ना थोडंसं तेल जास्तच लागतं. तर 2 पळी मी तेल टाकते. 2 ते 3 पळी तेल. कारण खारं वांगे बिना तेलाचं नाही चांगलं लागत. तेलच ह्याला लागतं भरपूर. 2-3 पळ्या तेल. आणि तेल गरम झाले. आता मोहरी टाकूया त्याच्यामध्ये. बघा मोहरी पण छान तडतडली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरं. लसण वगैरे त्या मिश्रणातच टाकलं. त्यामुळं तळून काहीच घ्यायचं नाही आपल्याला. कारण सगळं आपण त्याच्यामध्ये भरले आहे ना, त्या वांग्यामध्ये भरलेलं आहे. तर काही वरतून टाकायची गरज नाही. तेलामध्ये फ्राय करायचे नंतर आपल्याला ते सारण वरतून टाकायचे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. खूप साधी सोपी आहे आणि कुणालाही जमेल अशी रेसिपी आहे ही. आणि ना आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी फॉलो करा. आणि अशाच तुम्हाला साध्या सोप्या घरगुती रेसिपी बघायच्या असतील ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा छान असे झाले. छान मऊ असे झालेत वांगे. आता आपण त्याच्यावर ते सारण टाकू. जे काढलेलं सारण आहे ना म्हणजे वाटण ते आपण टाकून देऊया त्याच्यामध्ये. आणि थोडंसं परत आपण त्याला असं हलवून घेऊया. आणि थोडा वेळ आपण त्याच्यावर परत हलवून घेतलं ना छान असं एकजीव करून घेतलं सगळं की त्याच्यावर आपण प्लेट झाकूया. एक वाफ म्हणजे वाफही निघते. आणि थोडंसं आपण वरतून पाणी टाकूया म्हणजे ते वांगे पण नम होतात. आणि जे पाणी आहे ताटलीवरलं गरम झालेलं तेच पाणी आपल्याला वांग्यामध्ये टाकायचं. जेणेकरून वरतून पाणी थंड टाकायची गरज पडत नाही. आणि गरम पाण्याने परत टेस्ट पण छान येते. हे बघू शकता तुम्ही. आणि अंगापुरताच रस्सा करायचा आहे आपल्याला. हे बघू शकता छान असे झाले मस्त अशी. हे बघा झाली आता भाजी. आता ही आपली रेडी झाली. वाफळून घेतल्यामुळं काहीच वेळ लागला नाही. अवघे 5 ते 10 मिनटातच भाजी आपली झाली आहे. तरी भातासोबत पोळीसोबत छान लागते खायला मस्त गरम गरम. तर आपण घेऊया आता वाढत. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच घरगुती रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच नवीन छोटी साधी सिंपल रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.